जळगाव जामोद तालुक्यात अवैध वाळू आणि गौण खनिज उत्खनन बिनधास्त सुरू असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असून ग्रामीण भागात आपापसात वाद निर्माण होत आहेत। याचाच एक उदाहरण म्हणजे काल जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगावकडे ग्रामपंचायत सरपंच उषाताई चोखंडे यांनी मुरमाच्या वादावरून गावातीलच काही प्रतिष्ठित व्यक्ती तसेच इतर विरोधात तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांनी कलम 352, 351, 2, 3, 5 नुसार विलास विश्वंभर अवचार, अभिजित विलास अवचार, गुणवंता बाबूराव अवचार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसऱ्या तक्रारीत अभिजित अवचार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश रामभाऊ अवचार आणि त्यांचे सुपुत्र यांच्या विरोधात कलम 351, 3, 352 भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर वाद हा मुरुम कोण कमी जास्त भावात टाकतो यावरून झाला असून याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला। याचाच अर्थ पिंपळगाव गाव परिसरात अवैध गौण खनिज व्यवसाय राजकीय अभयातून मोठ्या प्रमाणात केला जातो अशी चर्चा जनसामान्यांत होत आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।